नमस्कार मुलांनो, मी डॉक्टर हार्दिक रायसने आपल्या सर्वांचं टार्गेट अकॅडमीच्या वतीने ऑनलाईन सेशन मध्ये स्वागत करतो. मुलांना आजच्या आपल्या या सेशन मध्ये आपण शिकतोय मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. याचा ऑलरेडी आपण एक पार्ट रेकॉर्ड केलेला आहे. हा सेकंड पार्ट आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. या पार्ट मध्ये आपण मेनली डिस्कस करणार आहोत. जो मेन टॉपिक आहे तो आहे डीएनए रेप्लिकेशन. त्याच्या व्यतिरिक्त अजून 2-3 छोटे छोटे पीवायक्यू जे या टॉपिक वर येऊन गेलेले ते आपल्याला आज कव्हर करायचे. तर मुलांनो, जास्त वेळ न लावता आपण डायरेक्टली स्टार्ट करूया. डीएनए रेप्लिकेशन इथं तुम्ही बघितलं असेल एक आलंय मार्च 8 मध्ये, मार्च 2009 मध्ये, ऑक्टोबर 2015, जुलै 2018, जुलै 2022. 1 2 3 4 5 वर्ष डीएनए रेप्लिकेशनशी रिलेटेड क्वेश्चन्स आलेले आहे. एक तर पूर्ण मेकॅनिझम वर आले किंवा त्याचा सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल एक्सप्लेन करा किंवा त्याची डायग्राम एक्सप्लेन करा. काही ना काहीतरी क्वेश्चन 5दा बोर्ड एक्झाम्स मध्ये आलेले आहे. याच्यावरून तुम्ही या टॉपिकची इम्पॉर्टन्स समजू शकता. तर मुलांनो, डीएनए रेप्लिकेशन इन डिटेल करायचंय. नीट सीईटी मध्ये पण हा टॉपिक तुम्हाला खूप जास्त मार्क्स देऊ शकतो, कारण याच्यावर ऑलमोस्ट क्वेश्चन दरवर्षी या दर अल्टरनेट वर्षी असतोच. म्हणून चलो आपण स्टार्ट करूयात आज डीएनए रेप्लिकेशन. डीएनए रेप्लिकेशन म्हणजे काय? डीएनए रेप्लिकेट करतो याचा अर्थ काय? डीएनए त्याची डुप्लिकेट कॉपी बनवतं. डीएनए रेप्लिकेशन म्हणजे काय मुलांनो? डीएनए त्याची डुप्लिकेट कॉपी बनवते. त्या प्रोसेसला आपण बोलतो डीएनए रेप्लिकेशन. डीएनए रेप्लिकेशन म्हणजे काय? डीएनए डबल होतो. डीएनए डुप्लिकेट्स इटसेल्फ. या प्रोसेसला आपण बोलतो डीएनए रेप्लिकेशन. पहिल्यांदा कोणी समजवलं होतं की डीएनए रेप्लिकेशन कसं होतं? पहिल्यांदा हे सांगणारे व्यक्ती होते वॉटसन अँड क्रिक. वॉटसन अँड क्रिकचं नाव आपण अजून कुठे ऐकलंय? वॉटसन अँड क्रिकचं नाव आपण शिकलो होतो क्लास 11 मध्ये. क्लास 11 मध्ये बायोमॉलिक्यूल नावाचा चॅप्टर आहे. या चॅप्टर मध्ये आपल्याला डीएनएचं स्ट्रक्चर आपल्याला शिकायला भेटलं होतं. तो डीएनएचा स्ट्रक्चर कोणी दिला होता? या दोघांनी, वॉटसन अँड क्रिकनी. या दोघांनी डीएनएचा स्ट्रक्चर पण दिलेला आहे आणि त्याच्यासोबतच या दोघांनी सांगितले की डीएनए रेप्लिकेशन इज सेमी कन्झर्वेटिव्ह. डीएनए रेप्लिकेशन काय? सेमी कन्झर्वेटिव्ह. सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल ऑफ डीएनए रेप्लिकेशन इज गिवन बाय वॉटसन अँड क्रिक. हा एक इम्पॉर्टंट एमसीक्यू लक्षात ठेवा. सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल वॉटसन अँड क्रिक. आता काय होतं, कसं काय होतं, या पूर्ण प्रोसेस मध्ये आपण बघूयात. डीएनए रेप्लिकेशन एक सिंगल स्टेप आहे का? नाही. याच्यामध्ये डिफरंट स्टेप्स आहे. टप्प्याटप्प्यामध्ये ही पूर्ण प्रोसेस होणार आहे. ही प्रोसेस कुठे होते? ही प्रोसेस होते न्यूक्लियस मध्ये. ही प्रोसेस कुठे होते? न्यूक्लियसच्या आतमध्ये. तर फर्स्ट स्टेप असते मुलांनो ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स. आता नॉर्मली मुलांनो कन्सिडर करा, हा सेल आहे. सेलच्या आतमध्ये हा न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियसच्या आतमध्ये हा जो लिक्विड असतो याला आपण बोलतो न्यूक्लिओप्लाझम. याला आपण काय बोलतो? न्यूक्लिओप्लाझम. त्या न्यूक्लिओप्लाझम मध्ये न्यूक्लिओटाइड राहतात. या न्यूक्लिओप्लाझम मध्ये काय राहतात? न्यूक्लिओटाइड. पण हे न्यूक्लिओटाइड राहतात इनऍक्टिव्ह. हे न्यूक्लिओटाइड काय राहतात? इनऍक्टिव्ह. ते आहे डीएएमपी, डीसीएमपी, डीजीएमपी आणि डीटीएमपी. डी म्हणजे काय? डी म्हणजे डीऑक्सीरायबोज. ए ऍडिनोसिन, ए मोनो, पी फॉस्फेट. मोनोफॉस्फेट, मोनोफॉस्फेट, मोनोफॉस्फेट. ए फॉर ऍडिनोसिन, सी फॉर सायटोसिन, डी फॉर ग्वानोसिन, टी फॉर थायमोसिन. हे 4 इंचे मोनोफॉस्फेट हे इनऍक्टिव्ह राहतात. आता यांना ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. एएमपीचा ऍक्टिव्ह फॉर्म डीएटीपी. नेक्स्ट याचा काय राहील? डीसीटीपी. नेक्स्ट जीएमपीचा डीजीटीपी आणि फायनली डीटीएमपीचा डीटीटीपी. यांना ऍक्टिव्ह केलं जातं. ऍक्टिव्ह करण्यासाठी एन्झाइम असतो मुलांना फॉस्फोरायलेज. आणि यांना ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला लागतं एटीपी. यांना ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला काय लागतं? एटीपी. तर ही होती मुलांना पहिली स्टेप. एकदम सोपी स्टेप आहे. जे इनऍक्टिव्ह न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट आहे न्यूक्लिओप्लाझम मध्ये, हे 4 कुठे प्रेझेंट आहे?
न्यूक्लिओप्लाझम मध्ये म्हणजे न्यूक्लियस आतमधल्या लिक्विड मध्ये त्याला ऍक्टिव्ह केलं जातं. ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला कोणता एन्झाईम लागतो? फॉस्फोरायलेज. ऍक्टिव्ह फॉर्म काय आहे? डीएटीपी, डीसीटीपी, डीजीटीपी, डीटीटीपी. तर ही झाली आपली पहिली स्टेप. नेक्स्ट स्टेप आहे मुलांना सेकंड स्टेप, पॉइंट ऑफ ओरिजिन. आता आपण एक डीएनएचा स्ट्रक्चर डायग्राम ड्रॉ करूयात. कन्सिडर करा हा डीएनए, हा व्हाईट वालाची डायरेक्शन आहे 5 to 3, येलोची डायरेक्शन आहे 3 to 5. याला काय बोलतो तर आपण पहिल्या पार्ट मध्ये बघितलंय 5 to 3, 3 to 5 बोथ स्ट्रँड्स ऑफ डीएनए आर अँटी पॅरलल टू इच अदर. हे लक्षात ठेवा, आपण क्वेश्चन राहील नीट सीईटी मध्ये. मुलांनो हे दोघं स्ट्रँड्स आहे डीएनएचे. पॉइंट ऑफ ओरिजिन म्हणजे काय? पॉइंट ऑफ ओरिजिन म्हणजे जिथून रेप्लिकेशन स्टार्ट होणार आहे. ज्या पॉइंटवर रेप्लिकेशन स्टार्ट होतं, कन्सिडर करा मी कन्सिडर करतो इथे ओरिजिन स्टार्ट होतोय, इथं माझं रेप्लिकेशन स्टार्ट होतंय, तर याला मी बोलतो ओ पॉइंट किंवा ओरिजिन पॉइंट. याला ओ पॉइंट किंवा ओरिजिन. कन्सिडर करा रेप्लिकेशन माझं ह्या पॉइंटला संपतंय, इथे जर संपतंय तर याला मी बोलतो टी पॉइंट म्हणजे टर्मिनेशन पॉइंट. ओरिजिन वर रेप्लिकेशन स्टार्ट होईल, टर्मिनेशन वर रेप्लिकेशन संपल, आणि हा जो भाग आहे ओ पासून ते टी पर्यंत जो रेप्लिकेट होतोय याला आपण बोलतो रेप्लिकॉन. याला आपण काय बोलतो? रेप्लिकॉन. नीट समजून घ्या, रेप्लिकॉन काय आहे? ओरिजिन पासून ते टर्मिनेशन पर्यंतचा भाग जो की रेप्लिकेट होणार आहे, जो की डुप्लिकेट होणार आहे, त्याला आपण बोलतो रेप्लिकॉन. आता प्रोकॅरियोटिक सेल मध्ये, प्रोकॅरियोट्स मध्ये फक्त एकच रेप्लिकॉन आहे. किती रेप्लिकॉन आहे? 1 रेप्लिकॉन. तर युकॅरियोटिक सेल मध्ये आहे मोर दॅन 1 रेप्लिकॉन. आता याचा अर्थ काय? प्रोकॅरियोट्स मध्ये अखंड डीएनए, पूर्ण डीएनए ऍट अ टाइम रेप्लिकेट होतो. एक टोक राहतो ओरिजिन, दुसरा टोक राहतो टर्मिनेशन. हा जो पूर्ण डीएनए इथून ते इथपर्यंत, हा राहील ओरिजिन, हा राहील टर्मिनेशन. पूर्णचा पूर्ण डीएनए ऍट अ टाइम रेप्लिकेट होईल, तर एकच रेप्लिकॉन. तर युकॅरियोट्स मध्ये काय? खूप मोठा डीएनए. हा पहिला भाग, मग हा दुसरा भाग, हा एक रेप्लिकॉन, हा एक रेप्लिकॉन, असे वेगवेगळे खूप सारे रेप्लिकॉन राहतील. कारण प्रोकॅरियोटिकचा डीएनए छोटा आहे, युकॅरियोटिकचा खूप लांब आहे. म्हणून युकॅरियोट्स मोर दॅन 1 रेप्लिकॉन, प्रोकॅरियोट्स सिंगल रेप्लिकॉन. आणि रेप्लिकॉन काय? रेप्लिकॉन इज द सेगमेंट ऑफ द डीएनए विच अंडरगोज रेप्लिकेशन इज कॉल्ड एज रेप्लिकॉन. तर हे तुम्हाला प्रॉपर शब्दामध्ये लिहायचं आहे आन्सर्स मध्ये. तर मुलांनो नेक्स्ट ओरिजिन झालं, टर्मिनेशन झालं. आता याच स्टेप मध्ये एक इम्पॉर्टंट एन्झाईम येतो आणि जो ओरिजिन पॉइंटवर कट करतो. त्या एन्झाईमचं नाव आहे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. एन्झाईमचं नाव काय मुलांनो? रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. ह्या पॉइंटला येऊन आपल्या रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस फक्त कट करणार आहे. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस हा कुठे कट मारतो? ओरिजिन पॉइंटवर. ओरिजिन पॉइंटवर हा कोणता बॉन्ड कट करणार आहे? हा कट करतो फॉस्फोडायस्टर बॉन्ड. आता फॉस्फोडायस्टर बॉन्ड काय आहे नीट समजून घेऊ आपण. नॉर्मली मुलांनो डीएनएचा जो स्ट्रक्चर आहे कन्सिडर करा, एक शुगर आहे, एक फॉस्फेट, एक शुगर, फॉस्फेट, शुगर, फॉस्फेट, शुगर. हा एक स्ट्रँड ऑफ डीएनए. सेम असं दुसऱ्या साईडला पण राहणार आहे, सेम असं दुसऱ्या साईडला पण राहणार आहे. तर आता आपला एंडोन्यूक्लियस एन्झाईम हा शुगर फॉस्फेट बॉन्ड ब्रेक करतो. शुगर फॉस्फेट बॉन्ड ब्रेक केला तो डीएनएचा जो मोठासा धागा आहे या धाग्याला एका पॉइंटला कट केला तर हा कट करून इथे खड्डा पडून जाईल. हा काम कोण करणार आहे? रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. तो डीएनएच्या मोठ्या धाग्याला तुकड्यांमध्ये कट करतो. समजलं? रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. दुसरं नाव आहे मॉलिक्युलर सीझर, कारण तो फक्त कट करण्याचं काम करतोय. नेक्स्ट मुलांना थर्ड शेप. थर्ड शेपचं नाव आहे अनवाइंडिंग ऑफ डीएनए मॉलिक्यूल. अनवाइंडिंग ऑफ डीएनए मॉलिक्यूल. अनवाइंडिंग ऑफ डीएनए म्हणजे काय? आता कन्सिडर करा, हा आपला ओरिजिन पॉइंट होता, इथं आपण कट मारलेला आहे. आता दोघेही स्टँड अजूनपर्यंत एकमेकांसोबत जुळलेले.
आता या दोघांना एकमेकांपासून सेपरेट करायचं. हे दोघं कोण जोडून ठेवतं दोघं स्टँडला, तर हे आपण फर्स्ट पार्ट मध्ये सांगितलं. कोण जोडून ठेवतं दोघांना? इथं जर ए आहे, इथं कोण राहणार आहे? टी. इथे जी येतं, इथं कोण राहील? सी. या दोघांमध्ये काय राहणार आहे? हायड्रोजन बॉन्ड. तर दोन स्टँड ऑफ डीएनए हे दोघं स्टँडला कोण जोडून ठेवतं? असे हायड्रोजन बॉन्ड असतात. तर या हायड्रोजन बॉन्डला तोडण्यासाठी नेक्स्ट आपला एन्झाईम येतो. एन्झाईमचं नाव आहे डीएनए हेलिकेज. एन्झाईमचं नाव काय मुलांनो? एन्झाईम डीएनए हेलिकेज हा हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करतो. कुठे ब्रेक करतो? ओरिजिनच्या जवळ. कुठे ब्रेक करणार आहे? ओरिजिनच्या जवळ, ज्याच्यामुळे दोघं स्टँड ऑफ डीएनए एकमेकांपासून लांब होईल. तर हे असे सगळे मधले जितके हायड्रोजन बॉन्ड आहे ते सगळे तुटल. डीएनएचे दोघं स्टँड एकमेकांपासून लांब होत जाईल. कन्सिडर करा, हे दोघंही स्टँड एकमेकांपासून लांब झाले. आता मला सांगा मुलांनो, दोन मित्र होते, मित्रांमध्ये दोघांमध्ये भांडण झालं. कितीही भांडण झालं तरी मित्रांमध्ये एक नेहमी चान्स राहतो की परत एकत्र यावं. तर इथेच हे दोघंही डीएनएचे स्टँड होते, दोघांना कट करून सेपरेट करण्यात आलं, पण तरी त्यांच्यामध्ये चान्सेस आहे की ते परत एकत्र येऊ शकतात. यांना परत एकत्र येण्यापासून कोण वाचवणार आहे, कोण थांबवणार आहे? एसएसबीपी. एसएसबीपी. एसएसबीपी म्हणजे काय मुलांनो? सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन. सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन. सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन डीएनएच्या दोघंही स्टँड्सला अटॅच होऊन जाईल आणि ते दोघंही सेपरेट झालेल्या स्टँड्सला पुन्हा एकत्र येऊ द्यायचं नाही. हे एसएसबीपीचं काम राहील. आता मला सांगा, दोघंही सेपरेट झाले. चलो पहिले मी नेक्स्ट स्टेप सांगतो. ही स्टेप समजली का? मग पुढची मी स्टोरीच्या फॉर्म मध्ये मी तुम्हाला आज रेप्लिकेशन सांगतो. ही स्टेप समजली आहे. एन्झाईम डीएनए हेलिकेज होता, यांनी फक्त आणि फक्त काय कट केलेले? हायड्रोजन बॉन्ड कट केले आणि डीएनएच्या दोघं स्टँड्सला एकमेकांपासून सेपरेट केलंय. त्यांना दोघांना एकत्र येण्यापासून कोणी थांबवलं? एसएसबीपीने. नेक्स्ट मुलांना फोर्थ स्टेप. फोर्थ स्टेप आहे रेप्लिकेशन फोर्क. आपण थोडा वेगळा रंग घेऊ. रेड कलर दोन थिंगचा चांगला दिसत असेल, आपण व्हाईटच ठेवूयात. रेप्लिकेशन फोर्क म्हणजे काय? आता जे डीएनएचे दोघंही सेपरेटेड स्ट्रँड आहे हे एक वाय शेप स्ट्रक्चर फॉर्म करतात. कोणता शेप स्ट्रक्चर फॉर्म करतं मुलांना? हे वाय शेप स्ट्रक्चर फॉर्म करतात आणि या वाय शेप स्ट्रक्चरला आपण बोलतो रेप्लिकेशन फोर्क. कन्सिडर करा, हा येल्लो 5 to 3 आहे, व्हाईट आहे 3 to 5. हे दोघेही सेपरेटेड स्ट्रँड्स ऑफ डीएनए हा एक वाय शेप स्ट्रक्चर फॉर्म करतात. याला आपण बोलतो रेप्लिकेशन फोर्क. आता माझी स्टोरी आहे का? एक मुलगा होता, एक मुलगी होती. दोघांमध्ये पहिले खूप चांगले एकमेकांसोबत जोडलेले होते. नेक्स्ट कोणीतरी आलं आणि त्या दोघांमध्ये भांडण लावण्याचं काम केलं. एक आपण फेवरेट कपलच घेऊन टाकू, आपलं विराट अनुष्का घेऊयात. विराट आणि अनुष्का. विराट अनुष्का सोबत होते. कोणीतरी एक आलं तिसरा व्यक्ती आणि या दोघांमध्ये भांडण लावण्याचं काम केलं आणि या दोघांना एकमेकांपासून थोडंसं कट केलं. या दोघांना एकमेकांपासून कट केलं. हे दोघं सोबत होते, यांना कट केलं. कट करण्याचं काम कोण करत होतं? एंडोन्यूक्लियस. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. यांनी फक्त डीएनएच्या 2 स्ट्रँड्सला कट केलेलं आहे, बाकी काहीच केलेलं नाही. यांनी कट केलं. नेक्स्ट काय झालं? नेक्स्ट आता विराट आणि अनुष्का यांना एकमेकांपासून सेपरेट करण्यात आलं. सेपरेट करण्यासाठी आहे हेलिकेज. तर डीएनएचे दोघंही स्ट्रँड आहे, या दोघांना एकमेकांपासून कोणी सेपरेट केलं? हेलिकेजनी सेपरेट केलं. आता एक कपल मध्ये, मुला मुलीमध्ये किती भांडण होऊ द्या, परत यायचे चान्सेस तर राहतात. तर यांना परत कोण येऊ देत नाहीये सोबत? एसएसबीपी, सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन. परत कोण येऊ देत नाहीये? सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन. आता दोघंही एकमेकांपासून सेपरेट झाले. एखाद्याचा ब्रेकअप झाल्यावर तो चांगले एकदम शांत रिलॅक्स राहणार आहे का? नाही, तो काही ना काही तणावात राहील, तो नेहमी स्ट्रेन मध्ये राहील. तर हा जो स्ट्रेन असतो याला रिलीव्ह करण्यासाठी, जो स्ट्रेस असतो त्याला रिलीव्ह करण्यासाठी आपला पुढचा एन्झाईम आहे सुपर हेलिक्स रिलॅक्सिंग एन्झाईम. अशा प्रकारे लर्न केलं ना मुलांना, तुम्ही नक्कीच कधी विसरणार नाही ही गोष्ट. नेक्स्ट एन्झाईम कोणता आहे? सुपर हेलिक्स रिलॅक्सिंग एन्झाईम.
सुपर हेलिक्स रिलॅक्सिंग एन्झाईम काय करणार आहे, जे दोघंही सेपरेट झालेले आहे, जे टेन्शन मध्ये होते, यांनी त्यांचं टेन्शन थोडस कमी केलं. म्हणजे कन्सिडर करा, विराट त्याच्या मित्राकडे गेला, अनुष्का तिच्या मैत्रिणीकडे गेली, दोघेही त्यांच्या मित्रमैत्रिणींकडे गेले, जे आपल्या मित्रमैत्रिणींचं टेन्शन कमी करतोय. तर टेन्शन कमी करणारा व्यक्ती कोण आहे, सुपर हेलिक्स रिलॅक्सिंग एन्झाईम. हा रेप्लिकेशन फोर्क मध्ये दोघंही स्ट्रँड्सवर सेपरेट झाला, तो तणाव असणारे, जो स्ट्रेन असणारे त्याला कमी करतो. आय होप तुम्हाला 4 स्टेप समजले असेल. आता नेक्स्ट स्टेप आहे मुलांना, महत्वाची स्टेप आहे सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड्स. हा व्हाईट वाला 3 to 5, येलो वाला आहे 5 to 3. नेक्स्ट, दोघंही सेपरेट झाले होते, दोघंही खूप दिवस सिंगल बॅचलर लाईफ जगली. बॅचलर लाईफ मध्ये कोण जास्त वेळ सुखी राहणार आहे का, नाही. दोघांची इच्छा झाली की आपण परत रिलेशनशिप मध्ये यावं. ते इथे दोघंही स्टँड जे सेपरेट झाले होते, आता यांची इच्छा होईल की आपण नवीन कोणातरी सोबत रिलेशनशिप मध्ये यावं. आता हे नवीन कोणातरी सोबत रिलेशनशिप मध्ये येण्यासाठी यांना सुरुवातीला डिप्रेस झाला माणूस थोडे दिवस ते डिप्रेस असतो, मग एक तरी कोणतरी आयुष्यात यावं ज्याच्यामुळे तो त्याची लाईफ रिस्टार्ट करत. तर सेम डीएनएच्या पण केसमध्ये याची लाईफ रिस्टार्ट करण्यासाठी याला लागतो आरएनए प्रायमर. याला कोण लागतो, आरएनए प्रायमर. हा जो असतो हा आहे आरएनए प्रायमर. आरएनए प्रायमर कुठे अटॅच होतो, 3 प्राइम एंडला. आरएनए प्रायमरची एक खासियत आहे, तो फक्त कुठे अटॅच होणार आहे, 3 प्राइम एंडला. हा आपल्या जे 2 सेपरेटेड स्ट्रँड आहेत त्यांच्या 3 प्राइम एंडला अटॅच होतो आणि तो काय करतो, आजूबाजूचे न्यूक्लियोप्लाझम मध्ये ऍक्टिव्हेटेड डीएटीपी, डीसीटीपी, डीजीटीपी, डीटीटीपी या सर्वांना खेचून आणतो. या सर्वांना तो काय आजूबाजूच्यांना खेचून आणतो त्याच्या जवळ. तर सेम इथं होतं. कन्सिडर करा, आपण इथे एक रफ आपल्या मनाने सिक्वेन्स लिहून घेऊ, AGTC AGTC. इथे ए तर ऑपोजिटला काय राहील, टी. जी च्या ऑपोजिट सी, ए जी टी च्या ऑपोजिट ए, इथं सी च्या ऑपोजिट जी. इथली सिक्वेन्स काय राहील, टी सी ए. ही आपली सिक्वेन्स आहे. दोघं स्ट्रँड एकमेकांना काय कॉम्प्लिमेंटरी. आरएनए प्रायमर आता हे जे ऑलरेडी एक्झिस्टिंग न्यूक्लियोटाइड होते यांना कॉम्प्लिमेंटरी नवीन बेस पेअर्स घेऊन येणार आहे. तर ए ला कोण आहे कॉम्प्लिमेंटरी, ए ला आहे टी, तर हा टी ला घेऊन येईल. जी ला कोण आहे, सी, हा सी ला घेऊन येईल. टी ला ए, जी ला सी, तर परत हा टी सी ए, हा यांना घेऊन आला. आता आरएनए प्रायमरचं मेन हे काय की तो फक्त कुठे अटॅच होतो, 3 प्राइम एंडला. तर एका बाजूला तो सगळ्यांना घेऊन आला आणि एका स्टँडला एक जो नवीन स्टँड फॉर्म होणार आहे तो कंटिन्युअस असतो. तो काय असतो, कंटिन्युअस. 3 पासून या डायरेक्शन मध्ये हा कंटिन्युअसली फॉर्म होतो. बट या दुसऱ्या स्टँडवर काय होणार आहे, आता हा जो नवीन स्टँड फॉर्म होतो, पहिले तर एक पॉइंट लक्षात द्या, जो नवीन स्टँड फॉर्म झाला डीएनएचा त्याची डायरेक्शन काय असणार आहे, त्याची डायरेक्शन काय राहील, 3 च्या ऑपोजिट काय पाहिजे, 5. नवीन स्ट्रँड ऑफ डीएनए इज फॉर्म्ड इन 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन. न्यू स्ट्रँड ऑफ डीएनए इज ऑलवेज फॉर्म्ड इन 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन. नीट लक्षात ठेवा, न्यू स्ट्रँड ऑफ डीएनए इज ऑलवेज फॉर्म्ड इन 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन. आता इतकं तर समजलं, एका साइडला आरएनए प्रायमरने जिथे कंटिन्युअसली स्टँड फॉर्म केला त्या स्टँडला आपण बोलतो लीडिंग स्टँड. त्या स्टँडला आपण काय बोलतो, लीडिंग स्टँड. ऑपोजिट साइडला काय होतो, हा तुकड्यांमध्ये स्टँड फॉर्म करतो. ऑपोजिट साइडला हा काय करतो, तुकड्यांमध्ये स्टँड फॉर्म करतो. म्हणजे कन्सिडर करा, हा एक छोटा तुकडा, हा एक, मग हा एक. ह्या साइडला का बरं असे तुकड्यांमध्ये फॉर्म केलंय, कारण आरएनए प्रायमर फक्त कुठे अटॅच होऊ शकत होतं, 3 प्राइम एंडला. तिथे तो झाला. ऑपोजिट साइडला तो डायरेक्टली अटॅच होतोय का, नाही. तिथे तो तुकड्यांमध्ये न्यूक्लियोटाइड्सला खेचून आणतो. या छोटे छोटे जे तुकडे यांना आपण बोलतो ओकाझाकी फ्रॅगमेंट. यांना नाव काय दिलेले, ओकाझाकी फ्रॅगमेंट. आणि हा जो स्टँड आहे जो तुकड्यांमध्ये फॉर्म झालेला आहे याला आपण बोलतो लॅगिंग स्टँड. या स्टँडला काय बोलतो, लॅगिंग स्टँड. तर मुलांना तुम्हाला जे 2 महत्वाचे पॉइंट्स इथे लक्षात ठेवायचे, लीडिंग स्टँड हा आहे कंटिन्युअस एक, आणि याची डायरेक्शन काय आहे
टुवर्ड्स द रेप्लिकेशन फोर्क. मी लिहूनच घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. लीडिंग लॅगिंग स्ट्रँड. लीडिंग स्ट्रँड हा काय राहणार आहे? कंटिन्युअस. तर लॅगिंग स्ट्रँड काय राहील मुलांना? डिस्कंटिन्युअस. हा तुकड्यांमध्ये फॉर्म झाला. लीडिंगचे डायरेक्शन काय राहील मुलांना? लीडिंगचे डायरेक्शन राहील टुवर्ड्स द रेप्लिकेशन फोर्क. तर लॅगिंगचे डायरेक्शन काय राहील मुलांना? लॅगिंगचे डायरेक्शन राहील अवे फ्रॉम रेप्लिकेशन फोर्क. हे पॉइंट्स तुम्हाला एमसीक्यू मध्ये खूप महत्वाचे, हायलाइट करून ठेवा. लीडिंग स्ट्रँड इज ऑलवेज फ्रॉम टुवर्ड्स द रेप्लिकेशन फोर्क. तर लॅगिंग स्ट्रँड इज ऑलवेज अवे फ्रॉम द रेप्लिकेशन फोर्क. नेक्स्ट आहे मुलांना, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. पुढची स्टेप कडे जाऊयात. पुढची स्टेप आहे मॅच्युरेशन ऑफ ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. मॅच्युरेशन ऑफ 6वी स्टेप आहे ओकाझाकी फ्रॅगमेंट. हे ओकाझाकी फ्रॅगमेंट आता जॉईन होऊन एक अखंड डीएनए बनवणार. कन्सिडर करा हे याची डायरेक्शन काय होती? 5 to 3. याची होती 3 to 5. जो नवीन स्ट्रँड फॉर्म होईल या डायरेक्शन मध्ये हा स्टँड जो नवीन फॉर्म झालेला आहे याची डायरेक्शन काय? 5 to 3. हा जो तुकड्यांमध्ये फॉर्म झालेला होता आता हे ते तुकडे ओकाझाकी फ्रॅगमेंट्स आहे. त्या तुकड्यांना जॉईन केलं जातं. कोण जॉईन करणार आहे? यांना जॉईन करण्यासाठी असतो एन्झाईम डीएनए लायगेस. यांना कोण जॉईन करणार आहे? एन्झाईम डीएनए लायगेस. तर डीएनए लायगेस यांना जॉईन करतो आणि एक नवीन स्ट्रँड फॉर्म होऊन जातो. लॅगिंग स्ट्रँड एक कंटिन्युअसली फॉर्म झालेला आहे. इथे आपले डीएनएचे दोघंही स्ट्रँड कम्प्लिटली फॉर्म होऊन जातात. डीएनए फॉर्मेशन कम्प्लीट झालं का बोला? अजून नाही. आता काय बाकी राहिले? डीएनए मध्ये आरएनए ला जागा आहे का? नाही. आरएनए प्रायमर जो 3 प्राइम ला अटॅच होतात पहिले आता त्याला काढायचं. तर आरएनए प्रायमर याला कोण काढतं बाहेर? याला बाहेर काढण्यासाठी असतो एन्झाईम डीएनए पॉलिमरेज. याला कोण बाहेर काढणार आहे? एन्झाईम डीएनए पॉलिमरेज. याला बाहेर काढून याच्या जागेवर नवीन आपल्या न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स जॉईन करून देतो. आता नेक्स्ट आहे मुलांनो फायनल स्टेप, फॉर्मेशन ऑफ डॉटर डीएनए. फॉर्मेशन ऑफ डॉटर डीएनए म्हणजे काय मुलांनो? जे दोघंही स्ट्रँड आता जे फॉर्म झालेले होते आता हे दोघं एकमेकांना कॉईल करून घेईल. हे परत असे कॉईल करून घेईल. सेम या साईडला पण राहील. या कॉइलिंग साठी असतो एन्झाईम डीएनए गायरेज आणि टोपोआयसोमरेज. एन्झाईम डीएनए गायरेज अँड टोपोआयसोमरेज हे दोघंही एन्झाईम हेलिकेज जो होता ना दोघं स्टँडला सेपरेट करायचं. दोघं स्टँडला परत कोण जोडवतोय? डीएनए गायरेज आणि टोपोआयसोमरेज. आता नीट ऑब्झर्व करून बघा. जे नवीन डॉटर डीएनए फॉर्म झालेले आहे त्याच्यामध्ये 50% जुनं डीएनए आणि फक्त 50% नवीन आहे. हा जो स्टँड झाला आहे याच्यामध्ये हा एक जुनाच आहे, या साईडला हा एक जुनाच आहे. तर एक जुना स्टँड आहे, एक नवीन स्टँड फॉर्म होतोय. आय होप तुम्हाला समजतंय. एक जुना स्टँड आहे आणि एकच नवीन स्टँड फॉर्म होतोय. म्हणून डीएनए रेप्लिकेशनला आपण बोलतो सेमी कन्झर्वेटिव्ह. म्हणून त्याला काय बोलतो आपण? सेमी कन्झर्वेटिव्ह. सेमी कन्झर्वेटिव्ह त्याला सेमी म्हणजे काय मुलांनो? हाफ. कन्झर्वेटिव्ह म्हणजे कन्झर्व करणं म्हणजे प्रिझर्व करणं. म्हणजे अर्ध जुनं अर्ध नवीन. म्हणजे 50% मॅटर्नल डीएनए
आणि 50% डॉटर डीएनए. म्हणून डीएनए रेप्लिकेशन इज कॉल्ड एज सेमी कन्झर्वेटिव्ह. हा मॉडेल कोणी दिला होता मुलांनो? हा मॉडेल देण्यासाठी व्यक्ती होते वॉटसन अँड क्रिक. आय होप तुम्हाला आता समजलं असेल डीएनए रेप्लिकेशन डिटेल. डीएनए रेप्लिकेशन जसं आपण ऑलरेडी पाहिलं 5दा बोर्ड एक्झाम्स मध्ये येऊन गेलेला आहे. याची सिरियसनेस खूप आहे, खूप जास्त वेटेज आहे. प्रॉपरली करा. तर त्यांना छोटे डाऊट आला मला कॉन्टॅक्ट करा. तर चल नेक्स्ट मुलांनो आपण आपल्या पुढच्या टॉपिक कडे जाऊयात. आपला पुढचा टॉपिक आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. मार्च 2013 मध्ये आलेला हा प्रश्न. जेनेटिक कोडचे त्यांनी कॅरेक्टरिस्टिक्स विचारलेले होते. त्याच्या आधी मला फक्त सांगा जेनेटिक कोड म्हणजे काय? जेनेटिक कोड म्हणजे काय? आता जेनेटिक कोड म्हणजे काय? एक पासवर्ड. कोड म्हणजे काय? पासवर्ड. आपण बोलतो ना पासवर्ड काय म्हणजे कोड काय. जेनेटिक कोड म्हणजे काय? एक पासवर्ड जो सांगतो की टीआरएनए नी कोणता अमिनो ऍसिड घेऊन यायचा आहे. जेव्हा आपण ट्रान्सलेशन शिकू, जेव्हा आपण काय शिकू? ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन मध्ये आपल्याला दिसेल की टीआरएनए जो असतो ना तो अमायनो ऍसिड कॅरी करतो. तो काय कॅरी करतो? अमायनो ऍसिड. तर कोणता अमायनो ऍसिड कॅरी करायचा आहे, कधी कोणता अमायनो ऍसिड घेऊन यायचं, याच्यासाठी पासवर्ड जो असतो तो असतो जेनेटिक कोड. याच्यासाठी पासवर्ड काय असतो? जेनेटिक कोड. जेनेटिक कोड बेसिकली आता प्रोटीन, प्रत्येक टाईपचा प्रोटीन आहे. कन्सिडर करा फेमस प्रोटीन इन्सुलिन. इन्सुलिन जर एक मोठा प्रोटीन आहे, इन्सुलिन मध्ये एक अमायनो ऍसिड जर A1 आहे, दुसरा अमायनो ऍसिड A2 आहे, तिसरा अमायनो ऍसिड A3 आहे, चौथा आहे A4, पाचवा आहे A5. हे जर उलटे वाकडे तिकडे लावले तर चालेल का? नाही, प्रोटीनच बदलून जाईल. याच्यासाठी यांची सिक्वेन्स फिक्स असावी. ही सिक्वेन्स फिक्स असण्यासाठी जेनेटिक कोड असतो. जेनेटिक कोड सांगतो की कोणता अमायनो ऍसिड कुठे राहणार आहे. तर टीआरएनए ला कोण सांगणार आहे की त्यांनी कोणता आरएनए घेऊन यायचा आहे, त्यांनी कोणता आपला अमायनो ऍसिड घेऊन यायचा आहे, हा सांगण्यासाठी असतो जेनेटिक कोड. आय होप तुम्हाला समजले. आता या जेनेटिक कोड चे काही ना काही प्रॉपर्टीज आहे. जेनेटिक कोडचे पहिले प्रॉपर्टी काय? जेनेटिक कोड इज ट्रिपलेट. जेनेटिक कोड काय? ट्रिपलेट. म्हणजे काय? जेनेटिक कोड हा 3 बेस पेअर्स पासून बनलेला आहे, 3 न्यूक्लियोटाइड्स पासून. AUG किंवा AGU किंवा UUU किंवा CUG. कमीत कमी 3 न्यूक्लियोटाइड असावे, मग जाऊन एक जेनेटिक कोड फॉर्म होतो. 3 हे बेस पेअर्स. न्यूक्लियोटाइड चुकीचा शब्द राहील. 3 बेसेस असावे, मग जाऊन एक आपला जेनेटिक कोड फॉर्म होतो. कमीत कमी किती पाहिजे? 3. कमीत कमी नाही, आयडियली फक्त 3च पाहिजे. जेनेटिक कोड इज ट्रिपलेट. नेक्स्ट प्रॉपर्टी मुलांनो, जेनेटिक कोड हॅज डिस्टिंक्ट पोलॅरिटी. डिस्टिंक्ट पोलॅरिटी म्हणजे काय? डायरेक्शन. आता कन्सिडर करा एक जेनेटिक कोड आहे AUG. हा मी वाचतोय या साइडून मी वाचतोय, हा आहे AUG. एखादा स्टुडंट त्या साइडला बसलाय, तो वाचतोय GUA. तो बोलेल मी त्या साइडून वाचलोय तर माझी मर्जी. असं चालणार आहे का? नाही. डायरेक्शन फिक्स आहे. डायरेक्शन काय? नेहमी जेनेटिक कोडची 5 प्राइम टू 3 प्राइम. जेनेटिक कोड नेहमी कोणत्या डायरेक्शन मध्ये वाचलं जातं? 5 प्राइम टू 3 प्राइम. आता मी इथं उभं राहून वाचू की इथं उभं राहून वाचू, मला नेहमी 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन फॉलो करायला लागेल आणि तो कोड राहील AUG. तर जेनेटिक कोड हॅज डिस्टिंक्ट पोलॅरिटी म्हणजे जेनेटिक कोड नेहमी एकच डायरेक्शन मध्ये रीड केला जातो, जी आहे 5 प्राइम टू 3 प्राइम. नेक्स्ट मुलांनो, जेनेटिक कोड इज कॉमालेस. जेनेटिक कोड इज कॉमालेस म्हणजे काय? जेनेटिक कोड हा कंटिन्युअस असतो, त्याच्यामध्ये कुठेही कॉमा, पंक्च्युएशन मार्क याला जागा नाही. कन्सिडर करा AUG CAG. हा जर जेनेटिक कोड हे असे सगळे बेसिस लिहिले तर पहिला जेनेटिक कोड काय असणार? AUG. पहिला काय असणार? AUG. दुसरा काय राहील? CAG. मध्ये कितीही गॅप राहिली, डिस्टन्स राहिली, तरी दुसरा काय राहील? CAG. 2 याच्यामध्ये, एक जेनेटिक कोड मध्ये 2 बेसेस मध्ये कुठेही कॉमा नाही, पंक्च्युएशन मार्क नाही, गॅप नाही. हे लक्षात ठेवा. जर मी असं लिहिलं AUGC तर जेनेटिक कोड काय राहील माझा? जेनेटिक कोड काय राहील? मला नेहमी पहिल्यापासूनच चालू करायला लागेल AUG. मध्ये गॅप नसते, मध्ये गॅप कन्सिडर करायची नाही. आय होप तुम्हाला समजलेलं आहे.
नेक्स्ट जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग. आता नॉन ओव्हरलॅपिंगचा अर्थ काय आहे? आता एक सिक्वेन्स लिहू, AUG CUG AUG. पहिला कोडॉन काय राहणार आहे? पहिला कोडॉन हा AUG फिक्स आहे. दुसरा जर मी बोललो की दुसरा CUG आहे, माझा मित्र बोलला नाही नाही मला G पासूनच मोजायचंय, GCU, असं चालेल का? नाही. कधी पण एक सिंगल बेस नेहमी एकच कोडॉनचा पार्ट राहणार आहे. एक सिंगल बेस नेहमी किती कोडॉनचा पार्ट राहील? एकच कोडॉनचा. याला आपण बोलतो जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग. म्हणजे जर पहिला AUG आहे, दुसरा काय राहील? CUG, तिसरा काय राहील? परत AUG. असं चालणार नाही की AUG मग परत GCU. एक 3 याचा एक संपला की मग चौथ्यापासून नवीनच चालू होतो. कोणताच एक सिंगल बेस 2 कोडॉनचा पार्ट असू शकत नाही. नेक्स्ट महत्वाची प्रॉपर्टी आहे डिजनरेसी ऑफ जेनेटिक कोड. याच्यावर एक क्वेश्चन आला होता, वोबल हायपोथेसिस, जुलै 2017चा क्वेश्चन आहे. जेनेटिक कोड इज डिजनरेसी म्हणजे काय? आता आपल्याकडे मुलांना 20 अमायनो ऍसिड आहे. किती अमायनो ऍसिड आहे? 20 अमायनो ऍसिड आहे. आणि आपल्याकडे आहे टोटल 64 कोडॉन्स. आपल्याकडे किती कोडॉन्स आहे? 64 कोडॉन्स. याचा अर्थ काय? आपल्याकडे 20 अमायनो ऍसिड आहे, 64 कोडॉन्स आहे. याचा अर्थ काय? एक सिंगल अमायनो ऍसिड, एक अमायनो ऍसिड साठी एकापेक्षा जास्त कोडॉन राहू शकतं. एक सिंगल अमायनो ऍसिड साठी एक कोडॉन आहे किंवा एकापेक्षा जास्त कोडॉन आहे, याला आपण बोलतो डिजनरेसी ऑफ जेनेटिक कोड. म्हणजे काय? माझ्याकडे जर 20 मोबाईल आहे, माझ्याकडे किती मोबाईल आहे? 20 मोबाईल. पासवर्ड आहे 60 पासवर्ड आहे, 20 मोबाईल आहे. म्हणजे एका मोबाईलला एकापेक्षा जास्त पासवर्ड असू शकतात. यालाच आपण बोलतो डिजनरेसी ऑफ जेनेटिक कोड. एक अमायनो ऍसिड साठी एकापेक्षा जास्त जेनेटिक कोड राहू शकतात. आणि हे एक्सप्लेन कोणी केलं होतं? क्रिकनी. हे कोणी एक्सप्लेन केलं होतं? क्रिकनी. की 1 अमायनो ऍसिड मोर दॅन 1 कोडॉन. हे सांगण्याचा व्यक्ती होता क्रिक, आणि याला त्यांनी नाव दिलं होतं वोबल हायपोथेसिस. याला काय नाव काय दिलेलं होतं? वोबल हायपोथेसिस. नेक्स्ट आहे जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल म्हणजे काय? बॅक्टेरिया पासून ते ह्युमन बिंग्स पर्यंत प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये UUU म्हणजे अमायनो ऍसिड फिनिलॅलॅनाइन. म्हणजे कोणतं अमायनो ऍसिड? फिनिलॅलॅनाइन. बॅक्टेरिया पासून ते ह्युमन बिंग्स पर्यंत AUG म्हणजे मिथिओनिन. AUG म्हणजे काय? मिथिओनिन. याला आपण काय बोलतो? युनिव्हर्सल. प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये एक जेनेटिक कोड सेम अमायनो ऍसिड साठी असणार आहे. मग ते बॅक्टेरिया असो, व्हायरस असो, फंगस असो किंवा ह्युमन बिंग असो. नेक्स्ट आहे अजून एक महत्वाचं जेनेटिक कोडची कॅरेक्टरिस्टिक, नॉन अँबिगस. डिजनरेसी काय होतं? एका अमायनो ऍसिडचं एकापेक्षा जास्त कोडॉन राहू शकतं. याचं उलट म्हणजे नॉन अँबिगस. म्हणजे एक कोडॉन नेहमी किती अमायनो ऍसिड साठी राहील? एकच अमायनो ऍसिड. एक कोडॉन एक अमायनो ऍसिड म्हणजे नॉन अँबिगस. एक अमायनो ऍसिड एकापेक्षा जास्त कोडॉन, डिजनरेसी. तुम्ही बोलतोय हा बाबा काय पागल सारखं बोलतोय, सारखं झालं. नीट माझ्या शब्दांवर फोकस करा. एका अमायनो ऍसिड साठी एकापेक्षा जास्त कोडॉन्स राहू शकता. याला मी बोलतो डिजनरेसी. म्हणजे 20 मोबाईल 60 पासवर्ड, म्हणजे एका मोबाईलला एकापेक्षा जास्त पासवर्ड राहू शकता. पण एक पासवर्ड जो राहील त्याच्याने किती मोबाईल अनलॉक होणार आहे? एकच मोबाईल अनलॉक होणार आहे. एक कोडॉन साठी किती अमायनो ऍसिड असणार आहे? एकच अमायनो ऍसिड असणार आहे. 1 कोडॉन इज इक्वल टू 1 अमायनो ऍसिड. याला आपण बोलतो नॉन अँबिगस. नॉन अँबिगस आणि डिजनरेसी हे सर्वात कॉमनली विचारले जाणारे प्रॉपर्टीज आहे जेनेटिक कोडचे. नीट समजून घ्या. एक कोडॉन एकापेक्षा जास्त आहे, एक अमायनो ऍसिड एकापेक्षा जास्त कोडॉन, डिजनरेसी. आणि एक कोडॉन म्हणजे एक अमायनो ऍसिड, नॉन अँबिगस. नेक्स्ट आहे मुलांनो इनिशिएशन अँड टर्मिनेशन कोडॉन. आता स्पेशल 4 कोडॉन्स असतात. किती कोडॉन स्पेशल आहे? 4. 64 पैकी 4 कोडॉन स्पेशल आहे. त्याच्यामध्ये पहिला स्पेशल आहे AUG. AUG आहे याला आपण बोलतो स्टार्ट कोडॉन किंवा इनिशिएशन कोडॉन. AUG ला आपण काय बोलतो? इनिशिएशन कोडॉन. कारण हा ट्रान्सलेशनची सुरुवात करतो. आणि 3 कोडॉन्स आहे.
UAA, UAG, UGA या तिघांना आपण बोलतो स्टॉप कोडॉन किंवा टर्मिनेशन कोडॉन. हे तिघही ट्रान्सलेशन बंद करतात. त्यांनी समजून घ्या. स्टार्ट कोडॉन कोण आहे? AUG. स्टॉप कोडॉन कोण आहे? UAA, UGA, UAG. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट एक अजून शेवटची प्रॉपर्टी कोडॉन आणि अँटीकोडॉन. आता हे कोडॉन जे आपण कधीची बडबड करतोय ही माहिती की कोणता अमिनो ऍसिड घेऊन यायचा आहे tRNA नी, हे कोणाकडे राहते? mRNA कडे. कोडॉन कोणाकडे राहतो? mRNA. तर त्या कोडॉनचा एक्झॅक्ट कॉम्प्लिमेंटरी त्याचा ऑपोजिट अँटीकोडॉन राहतो tRNA कडे. mRNA कडे राहतो कोडॉन, tRNA कडे राहतो अँटीकोडॉन. कोडॉन आणि अँटीकोडॉन मध्ये हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होता. हे दोघं एकमेकांचे काय राहतात? कॉम्प्लिमेंटरी. जर कोडॉन आहे AUG तर अँटीकोडॉन काय राहील? UAC. जर कोडॉन आहे UUU तर अँटीकोडॉन काय राहील? AAA. हे समजून घ्या. कोडॉन राहतो mRNA वर, अँटीकोडॉन राहतो tRNA वर. नेक्स्ट मुलांनो आपण जाऊयात एम्स ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट मधला थोडासा पार्ट मी या व्हिडिओमध्ये स्किप केलेला आहे. आपला पार्ट आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि लॅक ओपेरॉन. हा जो खूप मोठे मोठे व्हिडिओज याच्यावर मी तुम्हाला दाखवणार आहेत. असे जे जितके मोठे मोठे कन्सेप्ट ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ओपेरॉन हे आय डोंट थिंक सो थेरोटिकली बोर्डवर तुम्हाला समजणार आहे. याच्यासाठी मी तुम्हाला स्पेशली व्हिडिओज दाखवणार आहे, व्हिडिओज पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहे प्रत्येक स्टेपवर थांबून थांबून. तर ते आपण एक नेक्स्ट पार्ट मध्ये घेऊयात. या पार्ट मध्ये आपण आपले थेरोटिकल पार्ट कंप्लीट करून घेऊ. आपला थेरोटिकल पार्ट आहे मुलांना ह्युमन जिनोम प्रोजेक्ट HGP. काय आता हा प्रोजेक्ट? हा प्रोजेक्ट 1990 मध्ये चालू झाला होता. तर रफली हा 13 वर्ष चालला. 13 वर्ष म्हणजे कधीपर्यंत चालला? 2003 पर्यंत. कोणी सुरू केला होता? US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ. USA डिपार्टमेंट ऑफ एनर्जी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांनी सुरू केलेला हा प्रोजेक्ट 1990 ते 2003 पर्यंत हा पूर्ण प्रोजेक्ट चालला. याच्यामध्ये इंडिया सहित रफली 13 मोठे देश होते पूर्ण जगभराचे ज्यांनी हा प्रोजेक्ट केला. आता हा प्रोजेक्ट कशासाठी केला की आपल्या बॉडीमध्ये ह्युमन बिंग्स मध्ये कोणत्या कोणत्या जीन्स राहतात, त्यांची लोकेशन काय काय आहे, ते कोणता प्रोटीन बनवता, ही सगळी माहिती आपल्या बॉडीच्या जीन्स बद्दल या प्रोजेक्टनी स्टडी केली. याला आपण बोलतो ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. स्टार्ट झालाय 1990, संपलाय 2003 पर्यंत. कोणी कंडक्ट केलं होतं? US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ. याच्यामध्ये इंडिया सहित 13 देश आहे ज्यांनी भाग घेतलेला होता. आता याचे एम्स आपल्याला विचारलेले होते. याचे काय काय, कशासाठी हा प्रोजेक्ट करण्यात आला, काय काय मेन ऑब्जेक्टिव्ह होते. तर पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे मॅपिंग ऑफ एंटायर ह्युमन जिनोम ऍट द लेवल ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस. आपल्या बॉडीमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं सगळ्याच्या सगळ्या जीन्स यांची लोकेशन काय, हे कोणत्या प्रोटीन साठी कोड करता, यांची ऍबनॉर्मॅलिटी झाली तर काय होईल, हे जास्त झाले तर काय होईल, ह्या सगळ्याची स्टडी करणं या प्रोजेक्टचं पहिलं काम होतं. तर मॅपिंग म्हणजे काय? लहानपणी तुम्ही जिओग्राफीमध्ये तुम्हाला असे मॅप वगैरे ड्रॉ करायला लावायचे. मॅपवर सांगा कोणती गोष्ट कुठे, तसंच आपल्या बॉडीमध्ये सांगा कोणता जीन कुठे. यालाच आपण बोलतो मॅपिंग ऑफ एंटायर ह्युमन जिनोम. नेक्स्ट, स्टोअर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम द प्रोजेक्ट इन डेटाबेसेस. या प्रोजेक्ट मधून जितकी पण माहिती आपल्याला भेटली ती प्रॉपरली स्टोअर करून ठेवायची. हा दुसरा एम होता. तिसरा, टू डेव्हलप टूल्स अँड टेक्निक्स फॉर अनालिसिस ऑफ डेटा. आता मी सगळी माहिती गोळा करून ठेवली चायनीज मध्ये. आता मला काही चायनीज येणार आहे का? नाही. मग काय फायदा आहे का त्या डेटाचा? नाही. तर असे टूल्स आणि टेक्निक डेव्हलप करायचे ज्याच्याने मी तो डेटा समजू शकतो, अनालाइज करू शकतो. डेव्हलप टूल्स अँड टेक्निक्स फॉर अनालिसिस ऑफ द डेटा. नेक्स्ट आहे ट्रान्सफर ऑफ द रिलेटेड टेक्नॉलॉजीज टू द प्रायव्हेट सेक्टर सच एज इंडस्ट्रीज. आता मी सगळी माहिती स्टोअर केली. गव्हर्नमेंटने प्रोजेक्ट केला तर गव्हर्नमेंटने सगळी माहिती स्टोअर केली. प्रत्येक औषध, प्रत्येक गोष्ट गव्हर्नमेंट बनवते का? नाही. मोठमोठ्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज असतात जे की औषध बनवणारे, काही ना काही ड्रग बनवणारे, सगळ्या गोष्टी. तर ही माहिती त्यांना देणं, फक्त स्टोअर करून अनालिसिस करून काय उपयोग आहे का जर त्याचा प्रॅक्टिकली युज नाही करू शकलो? नाही. म्हणून आपल्याला भेटलेली माहिती त्या प्रायव्हेट सेक्टरला ट्रान्सफर करणं. फायनली काय एम आहे?
टेकिंग केअर ऑफ लीगल, एथिकल, सोशल इश्यूज विच मे अराइज फ्रॉम द प्रोजेक्ट. प्रोजेक्ट करताना काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात? लीगल इश्यूज. लीगल इश्यू म्हणजे कानूनी काही ना काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. एथिकल इश्यू म्हणजे काय? एथिक्स म्हणजे काय? ह्युमन व्हॅल्यूज. आता काय सांगाल, मी माझ्या रिसर्चसाठी 10,000 उंदीरांना मारून टाकलं, मग ते रिसर्च चांगले आहे का? नाही, कारण ते अनएथिकल आहे. एथिक्स म्हणजे काय? ह्युमन व्हॅल्यूज. आपल्या मनाला पटतं की नाही पटत, याला आपण बोलतो बेसिकली एथिक्स म्हणजे प्रिन्सिपल. तर आपण जी रिसर्च करतोय ती एथिकल असावी, म्हणजे त्याच्यात आपण कोणत्याही जीवाला त्रास देऊ नये. आणि लास्ट सोशल. सोशल म्हणजे काय? आपण आपलं प्रोजेक्ट करताना कोणत्याही सामाजिक किंवा धार्मिक भावनांना ठेस पोचणार नाही याची काळजी घ्यायची. हा पण या प्रोजेक्टचे एम होते. ते या प्रोजेक्टचे 5 एम्स आहे. क्वेश्चन मध्ये तुम्हाला कमीत कमी 4 लिहायचे राहील जेव्हा असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. क्वेश्चन यांनी विचारला होता तुम्हाला, एम्स ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, मागच्या वर्षी मार्च 2022 क्वेश्चन आहे. 2 मार्काचा क्वेश्चन होता. कमीत कमी 4 एम्स तुम्हाला लिहायचे. मुलांनो, आजच्या आपल्या या पार्टमध्ये आपण इथंच थांबतोय. या पार्टमध्ये जेव्हा आपण मेन जे कम्प्लीट केलेलं आहे, एक होतं रेप्लिकेशन, सेकंड होतं जेनेटिक कोड, आणि हे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट स्लाइटली आपण फक्त टच करून निघालेलो आहे. तर जेव्हाही हा व्हिडिओ बघाल, कंपल्सरी रेप्लिकेशन एक ऑनलाईन अॅनिमेटेड व्हिडिओ बघा. स्टेप्स नीट वाचून घ्या, समजून घ्या, कारण नीट सीईटी मध्ये, बोर्ड मध्ये खूप हाय वेटेज कॅरी करणारे सगळे टॉपिक्स आपण आज कव्हर केलेले आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो मुलांनो. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. बेस्ट ऑफ लक. डू वेल.